रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे। आज मी परत उघडा डोळे बघा नीट म्हणजे खूप चांगला आणि खूप सुंदर असा फ्लॅट दाखवतो, कारण खूप चांगला, खरोखर खूप चांगला फ्लॅट आहे। म्हणजे मला तरी आवडला आहे, मला असं वाटतं मला आवडला आहे, नक्कीच तुम्हाला पण आवडेल। कारण फ्लॅट जो आहे ना तो आपल्या बाल्कनीमध्ये, आणि ती प्रॉपर बाल्कनी नाही, खूप मोठी अशी बाल्कनी आहे। आणि त्याचा फ्लॅट बाल्कनीमध्ये जर उभं राहिलं ना तर बघा किती शांत, निवांत आणि असं खूप मस्त वाटते। कारण समोर जर बघितलं तर हे सगळे बंगले आहेत, त्याच्यामुळे इथे बिल्डिंग 100% कधीच येणार नाही। आणि समोर हा येऊरचा हा डोंगर आहे। हा डोंगर हा तुमच्या आयुष्यभर जोपर्यंत तुम्ही इथे असणार आहे तोपर्यंत तुम्हाला सगळा दिसणार। तिसरी गोष्ट, हा जो तुम्हाला पाणी दिसते ना, हे डोंगराचं पाणी हे ह्या कॉम्प्लेक्सच्या इथे आतमध्ये येतं आणि हे तुमच्या क्लब हाऊसमध्ये काचेच्या खालून ते पाणी पुढे खाडीला मिळालं जातं। म्हणजे अशा पद्धतीचं डोंगराचं सगळं पाणी इथे येतं, म्हणून त्या पाण्याचा फ्लो बघा कसा आहे। आणि मग तुमच्या ह्या बेसिक ज्या ॲम्युनिटीज आपण म्हणतो, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, हे सगळं क्लब हाऊस तुमचंच आहे, हे तुम्ही बघू शकता। म्हणून हा अप्रतिम निसर्गरम्य वातावरणात ठाणे स्टेशनपासून असणारं 7 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट आहे। निळकंठ व्हॅरेटन नावाचं कॉम्प्लेक्स आहे। त्याच कॉम्प्लेक्समध्ये जवळजवळ 1380 म्हणजे 1380 कार्पेटचा हा, तसा बघितलं तर 3.5 BHK फ्लॅट आहे। आपल्याकडे 3 BHK फ्लॅट पण इथं उपलब्ध आहे, पण हा तसा 4 BHK 3.5 म्हटलं तरी चालेल। एक छोटासा एक रूम आहे, त्याच्यामुळे 3.5 काउंट करा, पण तसा बघितलं तर 4। बाल्कनीची जागा तुम्ही बघू शकता, बाल्कनी किती मोठी आणि किती प्रशस्त आहे। आणि समोर परत इकडे तुम्हाला झाडं ठेवण्यासाठी पण जागा आहे। ही जागा आपण थोडी एक्सटेंड केली तर अजून चांगल्या पद्धतीची आणि खूप प्रशस्त अशी ही बाल्कनी होणार आहे। आता मी तुम्हाला पूर्ण फ्लॅट दाखवतो, ॲक्च्युली फ्लॅट कसा आहे, काय आहे। आपण थोड्या हायर फ्लोअरवरती फ्लॅट बघतोय हा, तशी बघितली तर 31 माळ्याची ही बिल्डिंग असणार आहे। पण तुम्ही जर हॉल बिल साईडची जर बघितली तर खूप सुंदर आणि खूप चांगली आहे। आणि याची एंट्री जी आहे, ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला ही ईस्ट, बाहेर जाताना आपण ईस्टला जातोय, आतमध्ये येताना वेस्टला येतोय, म्हणजे हे झालं ईस्ट। आणि एकाच फ्लोअरवरती जर तुम्ही बघितलं तर 4च फ्लॅट आहेत, 4 फ्लॅट। आणि तुम्ही जर बघितलं तर 1, 2 आणि 3, टोटल 3 लिफ्ट, आणि बाकी मग खाली शिड्या आहेत बाहेरच्या। त्यामुळे आपली ही एंट्री आहे। पश्चिमेकडे तोंड करून आपण घरामध्ये आतमध्ये जातोय। हे बघा, इथं तुम्हाला एवढी मोठी ही जागा मिळते। आणि जसं जागा ह्या जागेतनं आपण इकडे आलो की मोठं असं तुम्हाला किचन मिळतं। जे किचनची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला जाणवेल की हो, ही किचनची साईज चांगली मोठी आहे। ह्याचा कडाप्पा तुम्ही वरती टाकलेला आहे, त्याने मोठा स्पेस आहे। त्याच्यानंतर हे किचन झालं, आणि किचन तुम्हाला गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेलं आहे। आणि मग ह्या साईडला जेव्हा आपण येतो, प्रशस्त अशी इथे तुम्हाला हवा येते, प्रॉपर हवा इथं फील करता येते। आणि इथे तुम्हाला कपडे सुकवण्यासाठी अधिक वॉशिंग मशीन, तुमचं म्हणजे कपड्यांचा सेक्शन तुम्ही इकडे जरी ठेवला तरी चालण्यासारखे, कारण ही सुद्धा खूप मोठी जागा आहे। आणि इकडनं क्रॉस हवा म्हणा किंवा मग ह्या सगळं ऊन वगैरे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या साईडला नक्की मिळेल। अशा पद्धतीचा हा तुमचा किचन असणार आहे। मी दरवाजा बंद करतोय कारण की हवेने आपटेल तो परत। आणि मग ज्या वेळेला आपण किचनमधनं बाहेर येणार आहो ना, त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर ह्या साईडला तुम्हाला डायनिंगसाठी मोठा स्पेस आहे। आणि मग हा परत प्रशस्त असा मोठा तुमचा हॉल आहे, खूप मोठा, चांगला, पद्धतशीरपणे हॉल असणार आहे। आणि नंतर मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे मोठी 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 चांगली मोठी बाल्कनी एकदम पद्धतशीर आहे। आणि मग बाल्कनीतनं तुमचा निळकंठ वूड्स किंवा मग हे येऊरचा डोंगर, आणि तुम्ही बाल्कनीत जरी उभे राहिलात तर तुम्हाला त्या बाल्कनीतनं हवेचा फील 100% येतो। अशा पद्धतीचा हा हॉल आणि तुमचं किचन मी तुम्हाला आत्ता दाखवलं आहे। आता आपण किचनच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला आपण ह्या हॉलच्या साईडनं इकडनं येणार त्यावेळेला तुम्हाला इथं परत असं मोठं चांगलं कॉमन बाथरूम, वॉशरूम जे काय आहे ते तुम्ही बघू शकता। किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीने हे पण बनवलेलं आहे। आता हा आपला फ्लॅट रिसेलचा असणार आहे। ह्याचा जो कार्पेट आहे साधारणतः मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 1380 कार्पेट असणार आहे। त्याच्यानंतर हा कॉमन बेडरूम आहे। कॉमन बेडरूमची साईज पण अशी तशी नाही, चांगली मोठी आहे। तुम्ही एका साईडला वॉलड्रॉप्स बनवण्यासाठी आपल्याला स्पेस वेगळा करावा लागेल, पण साईज वाईज जर बघितलं तर खूप मोठं घर आहे। परत तुमचं इथे जर बघितलं तुम्ही तर इथं पण मोठी जागा आहे, जी तुम्ही स्वतः इथे कडापा वगैरे टाकून केलं तरी तुम्हाला ॲज बाल्कनी म्हणून म्हटलं तरी चालेल,
किंवा गमले ठेवायचे तर गमले ठेवा किंवा बाल्कनीज बनवून घ्यायचे सुंदर. कारण ह्याचा पण व्ह्यू जर तुमच्या ह्या बेडरूमला बघितलं तर ह्याचा पण तुम्हाला पूर्णपणे निळकंठ वूड म्हणा किंवा मग हे सगळं डोंगर आहे तुमच्या ह्या बेडरूममधनं पण तुम्हाला प्रॉपरली दिसतो. तर असं हे एक आपलं हे झालं. त्याच्यानंतर आता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे गेल्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला तुम्हाला इकडे एक बेडरूम असणार आहे. इकडे एक छोटासा बेडरूम आहे पण तो चांगला आहे, छोटासा आहे पण चांगला आहे. तर असे हे 2 बेडरूम आणि पुढे आपला एक अजून एक बेडरूम आहे. पण आता छोटा बेडरूम तुम्ही पहिला बघा. तुम्ही हा बेडरूम आहे ह्याला टॉयलेट वगैरे नाही आहे म्हणून मी तुम्हाला 3.5 BHK म्हटलं होतं. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला परत इथे एक आपली खिडकी दिलेली आहे. इथे स्टोरेज वगैरे पण तुम्ही बनवू शकता आणि ह्याला पण भरणी करून तुम्ही ह्याला वरती कडापा टाकला तरी इथं पण तुमचं बैठकीला जागा प्रॉपर होऊ शकते. ह्या बेडरूममध्ये जागेचं मला असं वाटते त्या पद्धतीने चांगली जागा आहे. आणि मग ह्याच्या जस्ट अपोजिटला आपण आलो की इथं आपल्याला एक परत मास्टर बेडरूम आहे जो खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे. आणि ह्या साईडला जरी आपण आलो ना ह्या बेडरूमला जरी बघितलं तर परत तो ग्रीन व्ह्यू, स्विमिंग पूल किंवा मग हा डोंगर जो दिसायचा आहे तुम्हाला, हिरवळ जी दिसायची ती सगळी हिरवळ तुम्हाला इकडनं दिसणार. इथे भविष्यात कधीही कोणती बिल्डिंग येणार नाही ह्याची पूर्णपणे शाश्वती आहे. पण ही जागा आपल्याला कव्हर करून घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्याच घराचा परत मोठा एक स्पेस होईल. तर आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे बघा किती सुंदर आणि किती मोठं असं वॉशरूम बनवलेलं आहे जी खूप मोठं. ह्या साईडला जरी गेलं तरी मोठं आहे, ह्या साईडला जरी गेलं तर बघा इकडे पण तुम्हाला जाणवतं ते खूप मोठं आहे. असं म्हणजे ह्या पद्धतीचा हा एक आहे. आणि त्याच्यानंतर आता आपला शेवटचा एक बेडरूम बाकी आहे जो बघितलं तुम्ही जसं एक छोटा बेडरूम वुडन फ्लोरिंगचा होता तसा हा बेडरूम पण तुमचा पूर्णपणे वुडन फ्लोरिंगचा आहे. एंट्री केल्यानंतर इमिडिएटली आपल्याला इथे बाथरूम, वॉशरूम व्हॉटेवर जे आपण म्हणणार त्या पद्धतीनं हे ह्या साईडला आहे. आणि त्या साईडला जर बघितलं तर ते प्रॉपर तुम्हाला हँड वॉशची जागा प्रॉपर आहे इकडं. आणि त्याच्यानंतर मग ही वुडन फ्लोरिंग सहित आपण ज्यावेळेला आतमध्ये एंट्री करतो त्यावेळेला मग इथे ह्या बेडरूमला परत सगळीकडे वुडन फ्लोरिंग आलेले आणि इथे प्रशस्त अशी कपाटासाठी तुम्हाला मोठी जागा उपलब्ध आहे. आणि मग ह्या साईडला आलात की परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी एक खिडकी आहे. ह्या बेडरूममध्ये तुम्हाला हवा 100% जाणवते कारण मी खिडकी उघडी ठेवलेली आहे. खिडक्या उघड्या ठेवल्या तर तुम्हाला हवा इथं कमी मिळत नाही आहे. आणि मग इथे जर आपण आलो तर इथे पण तुम्ही बघितलं ह्याच्यात पण तुम्ही कडाप्पा वगैरे असं लावून गेला कारण ह्याच्यात हे गमले राहून मच्छर बिच्छर होण्यापेक्षा इथे आपण कडाप्पा लावला आणि मस्तपैकी त्याला जर बसायला सिटिंग केलं तर खूप चांगलं होऊ शकतं. आणि मग समोर तुमचं परत ह्या बेडरूममधनं पण एकाच बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर त्याला निसर्गाचा व्ह्यू नाही. पण बाकी तुम्ही सगळे बेडरूम्स पहिलं, दुसरं, तिसरं, तिन्ही बेडरूम तुमचा हॉल ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला कंप्लीट निसर्गरम्य वातावरणाचाच म्हणूनच मी बोललं उघडा डोळे बघा नीट. ह्याच्या मागचं कारणच ते होतं की सुंदर फ्लॅट आहे आणि फ्लोरिंग वगैरे पण म्हणा. आणि आता आपण सध्या पावसाळ्याच्याच काळात हे करतो तर तुम्हाला कुठं लिकेज वगैरे तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये 100% साधारणतः मेंटेनन्स 10,000 ते 12,000 रुपये मेंटेनन्स असणार आहे. आणि जी इथे अंतर जे ठाणा स्टेशनपासून आहे ते साधारणतः खूप अंतर नाही आहे. 7 किलोमीटर अंतरावरती हा फ्लॅट असणार आहे ठाणा स्टेशनपासून. अधिक भविष्यात येणार वरोली टू ठाणे जे टनलचं काम वगैरे चाललेलं आहे त्याच्या क्रेन वगैरे तुम्ही सध्या बघू शकता तिथे त्या कोपऱ्यावरून आहे. जो इथून जर तुम्ही भविष्यात येणारं जर मेट्रो स्टेशन आहे तर तेही आपलं साधारणतः वॉकेबल 10 मिनिटाच्या अंतर. बाहेर पडलात की आपण जर बाहेर पडून लेफ्ट हँडला जर निघालो तर तडक मानपडा मेट्रो स्टेशन तुम्हाला लागेल. ते 10 मिनिटाच्या वॉकिंगवरती असणार आहे. बाईकवरती गेलं तर 2 ते 3 मिनिटात येईल, कारने गेलं तरी 2 ते 3 मिनिटात येईल. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला फ्लॅट हा आहे. ज्या लोकांना मोठ्या घराची अपेक्षा आहे, 4 BHKची गरज आहे, बजेट थोडंसं ॲडजस्टेबल आहे, तर हा जो फ्लॅट आहे हा ॲक्च्युली आपल्याला मालक आहेत त्या मालकांनी 3,75,00,000 रुपये ह्याचं कोट केलेलं आहे. आणि मग समोर बसून आपल्याला काही ना काही निगोशिएशन करता येईल. जर हा तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे. त्यामुळे मी माझं काम अतिशय मनातनं करण्याचा चांगला प्रयत्न करतो आहे. मला असं वाटते तुम्हाला माझे सगळे फ्लॅट आवडत असतील. ह्या फ्लॅट दाखवताना मी प्रोफेशनल माणूस नाही आहे की हेच मी पहिल्यापासून करत आलेलो आहे. मी छोटासा प्रयत्न करतो आहे आणि मला असं वाटतं त्या प्रयत्नात यश देणं न देणं हे सगळं तुमच्या हातामध्ये. माझ्या चुका असतील त्या मला मान्य आहेत, पण माझ्या चुका पण तुम्ही मला दाखवून देत जा की काय काय नवीन करायचं ते मला सांगा, जेणेकरून मी त्याच्यामध्ये बदल करून अजून चांगलं कसं होईल हा प्रयत्न करेल. मला फ्लॅट दाखवायला खूप आवडते आणि मी असे चांगले चांगले घरं दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आहे. तर मला ह्या माझ्या प्रयत्नांना यश तुम्हीच देऊ शकता, तर मला यश द्या हीच मी तुम्हाला अशा अपेक्षा करतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी. हरे कृष्ण मंडळी.